हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्टँडर्ड 5 यामधील टॉकिंग अबाउट थिंग्स 2 या विषयीची माहिती पाहणार आहोत. ही माहिती पाहण्याच्या अगोदर आपल्याला इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ आणि बिहाइंड या शब्दाचे अर्थ समजून घ्यायचे आहेत आणि यांचा वापर कशा प्रकारे करायचा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. त्यासाठी सर्वात अगोदर आपण या ठिकाणी काही चित्र पाहूया. आता हे जे पहिले चित्र आहे याच्यामध्ये उंदीर टोपीमध्ये बसलेला आहे. मग मध्ये याला आपण इन हा शब्द वापरतो आणि हे जे चित्र आहे याविषयी बोलताना देअर इज अ माऊस इन द हॅट किंवा द माऊस इज इन द हॅट अशा प्रकारे आपण बोलतो. आता या ठिकाणी दुसरं चित्र एक पाहूया. तर बघा, या चित्रामध्ये एक टोपी आहे आणि टोपीवरती उंदीर आहे. मग वर याला आपण ऑन हा शब्द वापरतो. मग या चित्राविषयी माहिती सांगत असताना ते आपण कशी सांगणार आहोत? तर बघा, देअर इज अ माऊस ऑन द हॅट किंवा द माऊस इज ऑन द हॅट अशा प्रकारे आपण उंदीर टोपीवर आहे असं सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढील चित्र पहा मित्रांनो. या ठिकाणी काय आहे? टोपी दाखवलेली आहे आणि टोपीच्या खालून उंदराचा शेपूट हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे टोपी खाली खाली यासाठी अंडर हा शब्द वापरतात. मग टोपी खाली उंदीर आहे हे आपण कसं सांगणार आहोत? तर बघा, देअर इज अ माऊस अंडर द हॅट किंवा द माऊस इज अंडर द हॅट अशा प्रकारे आपण हे सांगू शकतो. आता याच्या पुढील एक चित्र या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा, उंदीर हा कुठं दिसतोय रे? उंदीर हा त्या टोपीच्या जवळ दिसतोय. जवळ यालाच आपण नियर असं म्हणत असतो. मग आता या चित्राविषयी बोलताना आपण कसं बोलणार आहोत? देअर इज अ माऊस नियर द हॅट किंवा द माऊस इज नियर द हॅट अशा प्रकारे आपण या ठिकाणी बोलू शकतो. आता याच्या पुढील जे चित्र आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. या ठिकाणी टोपी दिलेली आहे आणि टोपीच्या पुढे कोण आहे? उंदीर आहे. मग पुढे च्या पुढे याच्यासाठी आपण इन फ्रंट ऑफ हे वापरत असतो. मग आता टोपीच्या पुढे उंदीर आहे हे आपण कसं म्हणणार आहोत? देअर इज अ माऊस इन फ्रंट ऑफ द हॅट किंवा द माऊस इज इन फ्रंट ऑफ द हॅट अशा प्रकारे आपण हे सांगू शकतो. आता याच्या पुढील जे चित्र आहे ते बघा. तर या ठिकाणी टोपीच्या पाठीमागे आपल्याला उंदीर दिसत आहे. मग पाठीमागे याच्यासाठी बिहाइंड हा शब्द वापरतात आणि या चित्राविषयी माहिती सांगत असताना आपण देअर इज अ माऊस बिहाइंड द हॅट किंवा द माऊस इज बिहाइंड द हॅट अशा प्रकारे माहिती ही या ठिकाणी सांगू शकतो. आता याच्याच खाली आपल्याला काय केलेलं आहे मित्रांनो? तर इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ किंवा बिहाइंड हे जे शब्द आहेत हे शब्द वापर करून या चित्राविषयी आपल्याला माहिती सांगायची आहे. या ठिकाणी पहिले चित्र आपण पाहूयात. या चित्राची माहिती सांगत असताना आपल्याला कशी सांगता येईल? तर बघा, देअर आर टोमॅटोज इन द बास्केट किंवा द टोमॅटोज आर इन द बास्केट. त्यानंतर द पंपकिन इज नियर द बास्केट किंवा द पंपकिन इज ऑन द मॅट. द वुमन इज अंडर अन अम्ब्रेला अशा प्रकारे आपण हे वाक्य म्हणू शकतो. त्याचप्रमाणे बघा, द बास्केट इज इन फ्रंट ऑफ द वुमन किंवा देअर इज अ बास्केट इन फ्रंट ऑफ द वुमन अशा प्रकारे या चित्राविषयी आपण माहिती सांगू शकतो. आता या ठिकाणी आपण दुसरं चित्र पाहूयात. द काव इज अंडर द ट्री
किंवा देअर इज अ काव अंडर द ट्री. त्यानंतर द कार इज इन फ्रंट ऑफ हाऊस किंवा देअर इज अ कार इन फ्रंट ऑफ हाऊस. अशा प्रकारे आपण हे वाक्य सांगू शकतो. त्याचप्रमाणे बघा, द सन इज बिहाइंड द माउंटन. त्याचप्रमाणे बघा, द बॉय इज इन द हाऊस किंवा देअर इज अ बॉय इन द हाऊस. आता आपण तिसरे चित्र पाहूयात मित्रांनो. तिसऱ्या चित्रामध्ये बघा, द पेन इज इन द कप किंवा देअर इज अ पेन इन द कप किंवा देअर इज अ स्पेक्टॅकल्स ऑन द बुक. अशा प्रकारे वापरू शकतो. त्यानंतर देअर इज अ रुलर इन द बुक. द क्लॉक इज बिहाइंड द बुक. द कप इज नियर द बुक. अशा प्रकारे हे वाक्य आपण या ठिकाणी तयार करू शकतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा, चौथं जे चित्र आहे मित्रांनो, तर या ठिकाणी द डॉल इज ऑन द फिश टँक किंवा द फिश इज इन द फिश टँक किंवा देअर इज अ फिश इन द फिश टँक. त्यानंतर बघा मित्रांनो, द फिश टँक इज इन फ्रंट ऑफ कॅट. द फिश टँक इज नियर द कॅट. अशा प्रकारे या चित्राविषयी आपण हे वाक्य तयार करू शकतो. तर अशाच प्रकारचे अजून काही वाक्य तयार करायचे आहेत आणि कमेंट्स मध्ये कमेंट्स करायचे आहेत. धन्यवाद.